पुढची बातमी पाहूयात। संगमनेर मतदारसंघातल्या निवडणूक यादीमध्ये घोळ आहे। निवडणूक यादीतल्या घोळावरून आरोप प्रत्यारोप सध्या पाहायला मिळत आहेत। बाळासाहेब थोरात यांच्या आरोपांना राधाकृष्ण विखे पाटलांचं सध्या उत्तर मिळत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत, मात्र यापूर्वी मतदार याद्यांमधला घोळ सध्या चर्चेत आलाय। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहराच्या मतदार यादीमध्ये 9,000पेक्षा जास्त नावांमध्ये घोळ असल्याचा सुद्धा आरोप केलेला आहे। संगमेर मतदारसंघामध्ये 9,500 तालुका आणि संगमेर मतदारसंघात 9,500 दोष आम्ही दाखवून दिले। एका बाजूला तुम्ही असं सांगताय की आम्ही आदेश दिलेले आहेत, चुका दुरुस्त करणार आहोत, दुसऱ्या बाजूला म्हणतात की आम्हाला अधिकारच नाही। म्हणजे अशी ही बनवाबनवीचा कार्यक्रम निवडणूक आयोग आणि त्यांच्या माध्यमातून हे अधिकारी करतायत काय, ही शंका यावी अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज आहे। दरम्यान बाळासाहेब थोरात यांचा हा आरोप राधाकृष्ण विखे पाटलांच्या जिव्हारी लागलाय। त्यामुळे आता या चोरांच्या उलट्या बोंबा सध्या सुरू आहेत असं म्हणत विखे पाटलांनी थोरातांवरती काय निशाणा साधलाय पाहूया। बाळासाहेबांनी विचारलं पाहिजे ना, शेवटी त्या 40 वर्षाचे मागे आमदार आहेत, त्यांनी काय वाढवले, मतदार वाढूनही पराभव झाला आणि त्याचं खापर आता वाढवलेल्या मतदारवरती फोडतायत। मला वाटतं हे चोराच्या उलट्या बोंबा आहे सगळ्या। दरम्यान बाळासाहेब थोरात यांना पराभूत करणारे आमदार अमोल खताळ यांनी सुद्धा थोरातांवर पलटवार केलाय। सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलेला नाहीये, त्यामुळेच आता थोरातांचा पराभव झाला असल्याची टीका अमोल खताळ यांनी केली आहे। नाही, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेसच आम्हाला वाईट अनुभव आले होते। या संगमनेरमध्ये असे कितीतरी बोगस मतदार नोंदल्या गेलेले आहेत, ते आज सुद्धा बघायला मिळतील। आणि आत्ताच जी नगरपालिकेची निवडणूक होणार आहे, यामध्ये सुद्धा थोरातांच्या कार्यकर्त्यांकडून म्हणा किंवा यंत्रणेकडून बऱ्यापैकी काही उलटे पालटे प्रकार इथं मतदार याद्यांमध्ये झालेले आहेत। संगमनेरमध्ये सुद्धा कसे नाव आलेत आणि महायुतीच्या वतीने सर्वात जास्त जे इथं हरकती म्हणता येईल त्या आमच्याकडून नोंदवण्यात आलेल्या आहेत।